जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बीटेक सिव्हिल विषयी माहिती घेणार आहोत की बीटेक सिव्हिल काय असतं, त्याची एलिजिबिलिटी काय असते किंवा स्कोप कसा आहे बीटेक सिव्हिलचा, टॉप कॉलेजेस कोणते आणि सगळ्यात शेवटी सॅलरी पण बघणार आहोत की बीटेक सिव्हिल नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, बीटेक सिव्हिल जे आहेत ना, तो एक 4 वर्षांचा कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर असतात. 8 सेमिस्टरचे एक्झाम्स तुम्हाला द्याव्या लागेल. त्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला टेक्निक्स वगैरे जे असतात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या त्या तुम्हाला इथे शिकवले जातात. प्लस तुम्हाला डायरेक्ट जे रिअल टाइम प्रोजेक्ट असतात त्याच्यावरती पण काम करायला दाखवलं जातं. इंडस्ट्री व्हिजिट असतं, त्यामध्ये तुम्ही काम शिकता की कसं बनतं सिव्हिल वाल्यांचे जे बिल्डिंग्स असतात वगैरे त्या कशा काम करतात, ब्रिजेस, कॅनल, डॅम्स, याच्याविषयी तुम्हाला इथे शिकवलं जातं. त्यानंतर याची जी एलिजिबिलिटी असते ते असतं 12वी पास असणं गरजेचं असतं सायन्समधून, प्लस फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. प्लस तुमच्याकडे अजून एंट्रन्स एक्झाम पण द्यावी लागते, जसे JEE असते किंवा आपली महाराष्ट्राची MST CET आहे, तर ती दिलेली पाहिजे तुम्ही, तरच ते बीटेक सिव्हिलला तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर फी जर बघितली तर ॲव्हरेज जी फी असते ती 2 ते 6 लाखांचं तुम्हाला फी भरावी लागू शकते पर इयरसाठी. आता बघा, एक कॉलेजवरती डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजला जाताय, फी त्यापेक्षा कमी जास्ती पण होऊ शकते कॉलेजनुसार. त्यानंतर बघा, जर टॉप कॉलेज बघितले त्यामध्ये IIT बॉम्बे, दिल्ली, मद्रास, IIT कानपूर, खरगपूर, रुड़की, NIT त्रिचीपल्ली आहे, NIT सुरंखळ आहे. त्यानंतर BITS पिलानी किंवा VIT वेल्लोरे कॉलेजेस चांगले आहेत. त्यानंतर स्कोप बघितलं तर बघा, स्कोप जो आहे ना, तर येत्या 3 ते 4 वर्षामध्ये बीटेक सिव्हिल वाल्यांचा स्कोप हा CSE वाल्यांपेक्षा पण जास्ती राहणार आहे. कारण सध्या सगळे CS आणि IT वालेच बीटेक वाले आहेत. म्हणजे जे पण बीटेकला जाते ते CS IT ला जातात, सिव्हिलला कोणी जात नाहीये. तर येत्या काही दिवसामध्ये सिव्हिल वाल्यांना एवढी डिमांड येईल, कारण सिव्हिलला कोणी जास्ती नाहीच आहे. तर जेवढे मुलं मागणी आहे, जेवढी डिमांड आहे ती पुरवणार नाही, म्हणजे जास्ती इंजिनियर राहणार नाही सिव्हिलचे. त्यामुळे यांची जी डिमांड आहे खूप मोठी राहणार आहे आणि यांचं जे पॅकेज राहणार आहे ते पण खूप चांगलं मिळणार आहे यांना. तर यांचं जे स्कोप आहे तो खूप चांगला राहणार आहे. पॅकेज जर बघितलं तर सध्या जे पॅकेज मिळतं त्याच्यामध्ये ॲव्हरेज जे पॅकेज आहे ते 4 ते 7 लाखांचं आहे. जर तुम्ही जर एक्सपिरियन्स घेतला तर त्याच्यापेक्षाही 12 लाखांपर्यंत जातं. पण हे तुमच्या स्किल आणि नॉलेजवरती पण डिपेंड करतं पॅकेज की किती मिळेल तुम्हाला. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी नेहमी तिथे रिप्लाय देत असतो.